ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 37. या अध्यायाच्या पठनाने कुलस्वामिनी व कुलदेवता यांची कृपा प्राप्त होते. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा आदि पुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पावनी कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेऊनिया दाखवणी म्हणे पुजाऱ्याची सबळ पडल्या कनक राशी. तरी या सर्तीत ज्या दिवशी तवरी संतर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच धरू नये भिन्न. सगळा लागी करुणी पक्वान्न पंक्ती ते वाढावे. गावा माझी सगळा कारणे पेटून द्यावा पाकी अग्न. द्विवेळा त्रिवेळा घालून भोजन तुष्ट करावे सकळांते. शेठ सावकार राजा रंक सकळासी आणून ओपावा पाक. अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सेवासी. ऐसे सांगून पुजाऱ्या ते शीघ्र कामाठी आणवीत. कार्ययोग्य अपरिमित सकाम कामी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तयाद दिले आमंत्रण. येरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारे टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शेव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशासमान. दिवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंचद्रविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी होसेनी प्रौंढ मिळवणी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती षडमार्गांनी पाकविती. खाजा करंजा कचूर मालती शिरा बुंदी करीताती. पुरी पोळी शिपरा बहुत चमचमीत भाज्या वरणभात पंचमधू त्यात अपार गुळ इच्छे समान मिळविले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न. पुन्हा शुदा लागल्या परतून येऊन अन्न सेविली. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही अरुती. कितीक वाढून गृहासी नेती भोजन करून मन माने. कोणी कोरड्याची उपटून नेती अन्न नेऊन भरते आपले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात. राव रंग कुटुंब सहित अन्न सेवनी होती तृप्त. मग वन्नी इतवा दीपा निमित्त गृही मिरविला. असो यापरी 1 मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास. यावरी कथा अत्रिसुतास कैसी वर्तली ती एका. प्रथम भिक्षे कारण गावात संचरे अत्रिनंदन. कुश्चित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृही. तव ते घरोघरीचे जन म्हणती गावात प्रयोजन होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू सत्वर गती जाऊनी सारी का आपली भुक्ती. व्यर्थ शेण काच या प्रती वाईट कदम न इच्छुती. उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ का शेनुसी दरिद्रवान. कामधेनूचे कासे आनंद कांडण कोंडा का भक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई. मग का शिनावे धावणी पायी मिळवावया भुक्ती ते. परीस असता गृहा लागून मग चाकरी कासया करावी हेमा कारण. रागे आतुरता पियुषपान मग वल्ली रसायन का इच्छावे. तेवी तू प्रकरण करीसी येथे सोडून सुधारस अन्नाते. कदांना करिता या गावात हिंडतोसी मतिमंदा. हे परी असो आम्ही गृहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी. पाक करावा कवणे अर्थेसी तुझ लागी पापावया. ऐसी घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे. मग मनात म्हणे प्रयोजन जाऊनी पाहून निजी दृष्टी. ऐसे योजने स्वचित्तात तेथे पातळात तपणात उभा राहून पाकशाळेत पाक लक्षात आणीत असे. तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धी अन्न. थोडे करिता नग समान होय अपार न पचविता. एक पोळी पडताची लागली परी सहस्र ही वाढी येली. ऐसा चिन्ह ओळखेली सिद्धिकळा महाराजे. मग तेथी जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत. एरू म्हणती महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करीतो की. ऐसे एकोणी अत्रिसूत खून जाणली स्वचित्तात की म्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले. तरी त्याचे नाव होते यथार्थ वट सिद्ध नागेश नागनाथ.
तरी तुझी काय आहे येत मोठेपणा मिरवावया. त्यासी वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळ देहास. तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला परी मजकारणी गोचर व्हावे हे इच्छा म्हणी या गावीचे संधान धरून संतर्पण मांडले. हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी आणणे. सकळ गावीच्या पाक वर्जून केला अर्थमज करिता. तरी आता असो केसे आजीच्या धीन करू उपवास. ऐसे योजने स्वचित्तास स्वामी तेथून चालेला परी अनेक जन पाचारिती बाळा कारण. आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणून हाती धरती पुन्हा पाक शाळा आणते. परी तो नायके योगपती गावा माझी संचरे. मग कणधान्याची भिक्षा करीत लोक पुसतात त्याते वरत की आमुच्या नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाहीचे. ऐसे वधूने सकळ लोकात शुष्क अन्न मागून घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनाते साधितसे. ऐसे रीती 1 मास लोटीने गेला सहज स्थितीस. परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला. म्हणे लोटला 1 मास स्वामी न दिसे आम्हास. मग बोलावणी ग्रामस्थास पुसता झाला महाराजा. म्हणे गावात कोणी येत अतीत आहे भिक्षावंत. तो ते वणती सिद्धनाथ एक अतीत येतो की. तो येथीचे तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न. आम्ही पुसता म्हणतो ने माझा ऐसा आहे की. आम्ही सारितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वांना. यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागनाथ मागू येथील जे गावात खरा श्रुत मज लागली. त्यासी काही न टाकून श्रुत करावे मजकार. मग मी जाऊनी ग्लानित वचने भोजन घालीत तयासी. री आणिक एक अर्थ कोरडे अन्न न्या गृहात येरू येईल जो भिक्षेते त्याची अन्न वाढावे. तिने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा यापरी. न घेई मग तुम्ही येऊनी चढकरी श्रुत करा मज लागे. याचे 5-50 नाते सांगितले भाविकासी. जे कदा काळी कार्याशी ढळणार नाहीत निश्चय. ऐसे सांगून सिद्धी अन्न त्याते दिले वस्त्री बांधून. मग आपल्या गृही जाऊन वाट पाहत बसले. तो श्री दत्तात्रेय अत्रेसूत भिक्षेसी आले अकस्मात. तव ते सिद्धी अन्न घेऊन हातात सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा आम्ही दीन आमुचे गृही कैसे अन्न. परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी. तरी त्या भिक्षेत भिक्षा चोच तुम्हा वाढावे धर्मकाज. ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी. परम चतुर्विचक्षण परीक्षा घेते श्रुत करून. परी तो त्रैदेवांच्या अंश ऐकून भिक्षे लागे आकडेना. मागे पाऊल तत्काळ ठेवून जाता होय अत्रिनंदन. मग ते आपले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणते महाराजा नागनाथाचे अन्न आपणाला वाटे चित्ती प्रसन्न. तरी आमुचे कष्टात चित्त देऊनी विन्मुख होऊ नकाचे. ऐसे सांगून भिक्षा देते तो घेत नाही प्रांजळ चित्ती. मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथासी होता श्रुत मात शीघ्र चपळत्वे येत धावत. निकट येता हस्तसंकेते हेर धाविती तयासी. तोही हस्तसंकेत खून अत्रिसुताच्या निकट जाऊन प्रथम करेकर कवळून चरणी माठा ठेवीत असे. म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ शेती. तरी डावलीने पाळसा परती गुप्त केसा विचारसी. मज करुण्या निढळवान दैन्यवंत बहुत कानडी. तेथे सांडूने निष्ठुरपणे जासी केसा हो माय. मज बाळपणे आपले चोच धावून या तपोभोज गेलासी टाकून महाराज मागे दृष्टी न करिता. तरी मी सखया तुझ वाचून पडलो आहे घोरवणी. मागे लक्षिता सूक्ष्मने प्राणकंठी उरला असे. जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अमुंद साधन. की उकरी हरणी लागून वाट पाहे फाडस. 20 संवत्सर गेला काळ परी चिंतावणी दाही तळमळ. ते शांत करावया जळ तुझे काही दिसेना. आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी. परी माये त्वा हृदय गत कमळी निष्ठुर केसे साठविले. ऐसे म्हणून आरंभळत नेत्र अश्रुनी पादक शाळीत. म्हणे अंतर्देवनी माते गेलासी केसा महाराजा. ऐसे वधूनी ग्लानित वाणी पूर लोटवी नेत्र जीवनी. मग त्रैदेव परीक्षा नयनी अंतरात ओळखी. चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ. मग मस्तका खाली घालून हस्त उठविले महाराजे. प्रेमे स्नेह कवळून पाणी हृदय कवळीला प्रेम करून. वाम हस्ते कवळून मुरणी नेत्र अश्रू पुसीत असे. मग धरुणी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात. कृपे मोळी ठेवून हस्तात करणी मंत्र उकिला. देवणी स्वमुखे आत्मकुण केला ब्रह्मपरायण. अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले. ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी. तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी. जैसे अभ्र विदुरदा शेवटी सुधाळ अर्क दिसत असे. तेवी पाहता दत्तस्वरूप
मग उचंबळला आनंद खूप, आहा म्हणून बाप बाप पदई मवळी अर्पित असे. मग परमप्रिय अत्रिनंदने अंकी घेतला स्नेह करून, खरे मुक्कुर वळून मागील कथा निवेदिली. अविहोत्र नारायण आसी बा तू मही कारण, उर्गी कोशी विधी बिर्यवान जन्म तुझा होय बा. तरी ऐसी मूळ कथा म्हणजे आतुरली हृदय शोधिता, म्हणून बाळा तुझ्या हातासी दिकळा ओकेली. तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन, परी प्रारब्ध योगी करून आजी घडून आले बा. जे प्रकरण समायोजित लोहचुंबका भेटी होत की समुद्र रक्षा ऐक्यवंत नग आवळी होत असे, तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी, ऐसे म्हणून हृदय कुठे नाथा लागी धरीत असे. मग उभय प्रतापवंत निघता सांडून ते एकांत ग्रामाबाहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालले. चालले परी ऐसे रीती व्यान मंत्र प्रयोगी विभूती, नाथ भाळी चर्चुनी निघुती गमन दोघे करीत आती. मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसी गमती उभयता, लवता नेत्र पातीये पाता काशी क्षेत्री पातले. तेथे काहीसे टेकून क्षण सारेला आपला नित्यनेम, मग बद्रिकेदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे. बाळी प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमाप्रती जाऊन या पोहोचले. संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत, मग प्रेम आवडी उभवणी पर्वत एकमेका भेटते. या उपरी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित, दुसरा कोण आहे भृत्य मिळविला सेवेसी. ऐसे बोलता अनुसूया सूत म्हणे, महाराजा नाम या नागनाथ अविहोत्र प्रतापवंत नारायण अवतार. ऐसे बोलता उमारमन दत्तासी म्हणे, एक वचन याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावं की. मग अवश्य म्हणून अत्रिसूत राहता ज्याला षण्मास सांगून सकळ अस्त्र विद्येप्रत 14 कळा 64. उपरी नागपत्री अश्वस्ती नेऊन केले सकल सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागे बैसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊन उन्मुखी मुद्रात लेगविली कानी शिंगी शैली सिद्ध करून नाथा लागे ओपिली. असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप, मग स्वर्गदेव मिळविला अमुक वरा लागी दिले. मावदे करून दे दिप्यमान तुष्ट करून स्वर्गीचे जन, मुळविले स्थानोस्थान नाथावर देऊन या. यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवीत म्हणे, 12 महिची तीर्थे सांगोपांग करी का. तीर्थे अतिमळीन त्याच्या मळ सांडिती संतजन, तस्मात 12 तीर्थाटन संत मिळी करी का. मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळा वंदुनी श्रीगुरीचे पदकमळ, तीर्थे कराया उतावळ महिवरी संचरला. अत्रिसूत केला गिरनार पर्वती एरीकडे नागनाथ जती, तीर्थे करी नाना शेती बालघोटी पातला. तेथे पाहुणे शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म, परी तो प्रतापी तपी सगन गावोगावी समजला. मग अपार लोक येते दर्शना, दिवसानुदिवस वाढे महिमा. मग भक्ती पुरस्कारांची वाढली महिमा, तुम्ही येथेची वस्ती करावी. मग अपार धर्म करून वस्तीसी राहिले अपार जन, वडवानळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेविले. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी सहज राहता, झाला वडवाळासी नाथ कीर्ती ऐकली. म्हणून मच्छिंद्र दर्शना जाता तो मठद्वारी येऊनी त्वरित सदृढ चालता द्वारा आत स्वशिष्यांनी हटकिले. म्हणती नाथ बोवा एका वचन, पुढे नका करू गमन. श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना. तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन, तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की. ऐसे मच्छिंद्र एकता वचन कोपानळी चढले मन, चित्ते म्हणे हा संत जन केच्या राबवत दिसत असे. देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर, तरी कपटपणीपणाच्या संत व्यवहार संग्रहाते ठेविती. तरी येथे आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड, तरी शिक्षा आता उदंड दाखवावी येणारा. ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्याशी केले ताडण करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले. ते पाहून या मच्छिंद्रना स्पर्श कळा त्वरे प्रेत, तेने कळ झाले महिव्यक्त 700 शिष्य सकळे. महिव्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडण करिता, तव ते आरंभळती आक्रोशवंत एक आरडा उठला. तो एरीकडे मठात सदा ध्यानी भरुनी नागनाथ, कोल्हाळ आरडा ऐकून प्रांजळवंत देहावरी पातला. ध्यान भंगिले कोल्हाळे करून तेने कोपानळी पेटले मन. मग उपरीवर शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहत असे. ते 700 शिष्य महिव्यक्त झाले, ते चलनवलन रहित एकटा तया गणी नाथ मुखावरी भेटीत असे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळे, म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून, परिभ्रष्ट बुद्धी आहे की. शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूचे हिची लक्षण,
स्वप्न माझी तीव्र पण ठेवू नये निजवृत्ती. तरी हा याते नाही योग्य नाथपंथा लाविला डाग. कोणता साधू होता मांग उपदेशिले यशासी. तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरून. ऐसे कोपेची जलपून दोन्ही भस्म कवळिले. प्रथम गरुड बंधन विद्या जलपून स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नूरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केला असे. मग विभक्तास्त्र जलपून शिष्य मुक्त केले महिकारण. मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्ठी दळाले. ते पाहुण्या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जलपुनी अस्त्र पवित्र महानग निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुणे नयनी शक्र वज्र जलपिले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला पूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणे कोपला. मग जलपुनी वाताकर्षण चक्र पाळीला महिकारण. वज्रकाळी विद्या जलपून वज्रा लागे निवटिले. ते पाहुणे नागनाथा मणी शोभला अति अद्भुत. मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षण टाकली. तिने शक्र सावध होऊन पळू लागला भय करून. म्हणे हे प्रतापी गहन दोघे जन आपले काम नसे येते. ऐसे म्हणून भयस्थित चक्रस्थानात पळून जात. एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता तुझ्याला. मग वासव शक्ती अति दारुण जलपुनी मंत्र प्रयोगे सिद्धी करून त्या दिप्यमान नागेश भागा पाठविली. परिती शक्ती महादारुण सहस्त्र मित्र तेजे करून प्रलय काळीच्या जैसा अग्न शब्द करीत येत असे. शब्द करिता कळकळात खचुनी पडती गिरी कपाट. धरा कापे जळजळात विभाग होऊ पाहत असे. श्वापदे पडती रानोरान दिग्गजांना मिळे कोठे ठिकाण. पाताळ भुवनी शेष दचकून मूर्धनी ते सरसावी. एकची झाला हलकल्लोळ महीचे जीच चराचर सकळ. घाबरुने झाली हळबळ क्षमेत स्थळ पाहती. ऐसा पाहुणी महा आकांत काव्य करीना काय करी नागनाथ. सकळ दैवते बंधन विद्यते जलपदा झाला महाराजा. तेने देवतांचे बंधन समस्त मग्न धावती स्फुरल्या विद्यते. ऐसी केली गती कुंठीत सकळ अस्त्र शस्त्रांची. मग हेमाद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण. हेमाद्री अस्त्र पावन नाथे वासव शक्ती टाकेली. ते पाहून या मच्छिंद्रनाथ शक्र वज्र लागे स्थवित. वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्र विद्या कळेना. मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परी ते सकळ व्यक्त जाते. मग निशक्त मच्छिंद्र होणे जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे. तो एरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जलपुनी त्वरित पर्वतासमान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले. मग मच्छिंद्राते दक्षु धावती शतानुशत नाही गंती. ते पाहुणे मच्छिंद्र जती गरुडास तेव्हा जपत असे. परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन. तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडा असताना. मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाथ. त्याने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे. मग अंतकाळीच्या समजानून चित्त बुद्धी अंतकरण काया वाचा तन्मन गुरुचे चरण स्तवित असे. सवित असे परी कैसा रीती ऊर्ध्व शब्द उद्भटकटी. म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रे सुता धाव रे. मी बाळक लढीवाळ जान वेष्टलो असे सर्प बंधने. तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मजा आता. हे त्रयदेव अवतार खाणी मज पाडसाची तू हरणी. व्याघ्र बेसला मम प्राण हरणी. ये धावणी लगबगे परम संकटी पडलो येथे. केसी निद्रा लागली तुथे. सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मजविषयी. दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द पुढीला अट्टहास्य करून नेत्र झाले श्वेतवर्ण. मुखी हुंदका येत असे. परी दत्तात्रय नामे करून बाहे अट्टहास वचन. ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होत असे. चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्थ वाचे. तरी हा कोणाच्या शिष्य याचे नाम विचारू जावणी. मग निकट येऊनी वट सिद्धनाथ पुसता झाला स्नेहभरीत. म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमच्या. एरू म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता. प्रसन्न करून अत्रिसुता अनुग्रह घेतला. तरी यासी नाथपंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ. मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रह मिळवला. तया मागे भरतरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात. चोवरी अवनी तोवरी तोपर्यंत चिरंजीव मिळवला. तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापपंथ. जेने जिंकोणी देव समस्त विप्रबाळे उठविली. तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रेयच्या ज्येष्ठ सुत. ऐसे एकुणी वट सिद्धनाथ मना माझी कळवळला. मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे. कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महिवरी उतरला. उतरुणी नागकुळ समस्त होऊन या भयभीत तत्काळ विष शोषणी त्वरित अदृश्य पावले. असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाल्या भय करून गरुडही उभयंता नमून स्वर्गाप्रती तो गेला. एरीकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माथा ठेवीत म्हणे ताता समान वडील भरात गुरु माझ्या तो ओझी.
मग नेवोनिया स्वस्थानाचे बेसविला आपणापाशी गौरवने उदार मानसी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथाचे तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणून. भाविक येती दर्शनाते तव शिष्य यवण देती त्याते तुझ मज कळी याचे निमित्ते झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यान असता जन हे येऊन अपरिमित ध्यान माझी भंगिती म्हणून द्वारी ठेवतो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन नाथा हे नव्हे चांगोल पण भुजनिक आपणासे कोणी जन ते हिन दिन व्हावया येती पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहून विन्मुख मागे जातात तरी मुक्त द्वार आता येथून ठेवी जगाचे आकिंचपण हरोण या मनोधर्म रूढी मार्गा वाढवी. ऐसे सांगोनी नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी एरीकडे वडवाण गावासी काय करीन आत तू मुक्त द्वार आगार टाकून मग दर्शना येते अपार्जन नाना जनाचे अकिंचपण पिटून मागे जातात. ऐसे असता कोणी एके दिवशी चांगोना संत शिष्य होता त्यासी त्याची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. ते पाहुणे वट सिद्धनाथ उठविती तयाचे कांत तेने बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला. मग जयाची घरी होत मृत आणून टाके ते मधाप्रत उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यम धर्मास मग तो जाऊन सत्यलोकास विधी लागी निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळात शीघ्र येऊन श्रीनाथाच्या स्तव करून राहाविले त्या कर्मा. या परी 6 शिष्य त्या ते सिद्ध कळा लाधलेली नवाते ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामी मिरविले. चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो ऐशा नवसिद्ध माझारी विद्या ओपेरी कवित्व सावरी देव जिंकुनी सत्वरी विद्यावरी मिरविले. 52 वीरांचे करोनी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन ते साबरी विद्या कवित्व रत्न नवसिद्धात मिरविले. 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नव्हे ती. 10 खांडू कुसन टिके किरळ अहिरानाम वृश्चिक सर्प विषहरण ऐसी विद्या परोपकारी. असो ऐसी विद्या साबरी कवी नवांनी प्रकट केली जगात. यापरी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची. समाधी योग सरला शेवटे उद्धरीला बहिरंबट आणि रामाजी भक्त सुबाट हेमकारक उद्धरीला. तरी त्या कथा पूर्ण भागात बदलो भक्ती कथामृत करतात. या उपरी चरपुरीनाथ श्रवण करावे श्रोते हो. दोंडीसूत नरे हरिवंशी मालुतो संत कृपेस अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमागार सदा परिशोध भाविक चतुर सप्तत्रिशमध्याय गोढा श्री पांडुरंगार्पण नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 37 ओव्या 188 सिद्ध नवनाथ भक्तिसार सप्तत्रिशतीतम अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.